रेस्पिरेशन, रेस्पिरेशन. ओके, दिसत आहे? ठीक आहे. फोटो रेस्पिरेशन काय आहे बघा. तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल हे टॉपिक काय आहे, फोटोसिंथेसिस सायकल 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 म्हणजे, परंतु लक्षात ठेवा प्लांट स्टडी म्हटलं तर नीट आणि एमएससी सीईटी मध्ये ह्या सर्व सायकल वरच क्वेश्चन विचारले जाते. ग्लायकोलिसिस सायकल चालत आहे, ग्लायकोलिसिस चालत आहे. मग ग्लायकोलिसिस मध्ये टोटल स्टेप्स किती आल्या, तर 10 स्टेप्स आल्या. मग 10 स्टेप्स मध्ये ग्लायकोलिसिस बनण्या अगोदर, ठीक आहे, जो ग्लायकोलिसिस मध्ये लास्ट प्रोडक्ट काय आहे, पायरुविक ऍसिड. मग पायरुविक ऍसिडचा जो एंड प्रोडक्ट आहे त्याच्या अगोदरचा, ठीक आहे, म्हणजे 9th स्टेपला कोणता प्रोडक्ट फॉर्मेशन झाला आहे, फॉस्फोइनॉल, फॉस्फोइनॉल पायरुवेट, फॉस्फोइनॉल पायरुवेट. हे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी हे सायकल्स आहे. आणि जर हे तुम्हाला पाहत राहणार, ठीक आहे, स्टेप्स पाहत राहणं महत्वाचं आहे. सायकल कशासाठी कोणत्या उद्देशाने चालत आहे ते पण महत्वाचं आहे. ठीक आहे, तर हे सर्व उद्देश लक्षात घेऊन आपण हे स्टेप्स शिकत आहोत. ठीक आहे, आता आपण सुरुवातीला लक्षात घेऊ फोटो रेस्पिरेशन. फोटो रेस्पिरेशन मध्ये काय होते बघा. फोटो रेस्पिरेशन कशाला म्हणतो, लाईटद्वारे, ठीक आहे, लाईटच्या आधारे, लाईटच्या आधारे आधारे होणार काय, रेस्पिरेशन, रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन काय आहे आपण ह्युमन बीइंग्स मध्ये शिकतो. रेस्पिरेशन काय आहे, रेस्पिरेशन, ठीक आहे, ह्युमन बीइंग मध्ये बघू. ठीक आहे, ॲनिमल स्टडी मध्ये रेस्पिरेशन बघू, ॲनिमल मध्ये रेस्पिरेशन बघू. याच्यामध्ये काय म्हणणार आहे, ऑक्सिजन युटिलाइज, ठीक आहे, आणि कार्बन डायऑक्साइड लॉस. ठीक आहे ना, असंच म्हटलं आहे ना, इनहेलेशन ऑक्सिजन करणार आणि कार्बन डायऑक्साइड काय करणार, एक्सहेल करणार. पण जेव्हा फोटो रेस्पिरेशनची गोष्ट येणार, फोटो रेस्पिरेशन मध्ये काय होणार, कार्बन डायऑक्साइड युटिलाइज करणार. युटिलाइज कशासाठी, एटीपी जनरेशन करण्यासाठी. कशासाठी, एटीपी जनरेशन करण्यासाठी. एटीपी ब्रेकडाऊन झालं तर काय बनणार, एनर्जी बनणार. ठीक आहे ना, मग कार्बन डायऑक्साइड युटिलाइज करणार आणि एक्सहेल काय करणार, ऑक्सिजन. ऑक्सिजन काय करणार, लॉस करणार. टोटल युनिटी प्रोसेस आहे. ठीक आहे, हे प्रोसेस कुठे झाली, हे झाली फोटोसिंथेसिस मध्ये. फोटोसिंथेसिस म्हणजे आपण ठीक आहे, फोटोसिंथेसिसच्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, आणि इथे काय झाली, रेस्पिरेशन मध्ये. ठीक आहे, दोन्ही पण ग्रुप वेगवेगळे आहेत, दोन्ही पण ग्रुप वेगवेगळे आहेत. आता यामध्ये बघा दोन्ही पण ग्रुप वेगवेगळे असल्यामुळे आता फोटो रेस्पिरेशनची का बरं गरज पडली, लाईट रेस्पिरेशनची का बरं गरज पडली. फोटो रेस्पिरेशन मध्ये C2 सायकल पण बघू आपण, C2 सायकल. ठीक आहे, C2 सायकलची कार्बनची गरज का बरं पडली बघा. ज्या वेळेस प्लांट मध्ये काय स्टोमॅटा क्लोज राहणार, स्टोमॅटा क्लोज राहणार. बरोबर, प्लांटचा स्टोमॅटा क्लोज आहे, मग स्टोमॅटा क्लोज आहे तर आतमध्ये काय येऊ देणार, एटीपी जनरेशन साठी कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, हे म्हटल्याप्रमाणे कार्बन डायऑक्साइड आतमध्ये येऊ देणार. पण जर स्टोमॅटा क्लोज आहे तर मग कार्बन डायऑक्साइड आतमध्ये कसं येणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि कार्बन डायऑक्साइड आतमध्ये जर आला नाही तर एटीपी फॉर्मेशन कसं होईल. ठीक आहे, जेव्हा स्टोमॅटा क्लोज असते ड्युरिंग नाईट, ठीक आहे, ड्युरिंग नाईट किंवा ड्युरिंग डे, जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज झालं, हाय टेम्परेचर झालं, व्हेरी हाय टेम्परेचर झाल्यानंतर काय होते, ऑटोमॅटिकली प्लांट लेगचे जे काही स्टोमॅटा आहे ते टोटल क्लोज होऊन जातात. ठीक आहे ना, ठीक आहे, आणि स्टोमॅटा टोटल क्लोज झाले, जसे स्टोमॅटा क्लोज झाले तसं काय होणार, जे कार्बन डायऑक्साइड इनहेल करत आहे ते कार्बन डायऑक्साइड इनहेल करणार थांबून जाणार, स्टॉप होणार. आणि काय होणार, एक्सहालेशन पण मग थोड्या वेळाने थांबून जाणार ऑक्सिजन. आता इनहेल करणं थांबलं, कार्बन डायऑक्साइड स्टोअर करणं थांबलं, परंतु सुरुवातीला जे काही कार्बन डायऑक्साइड इनहेल केलं होतं ते कुठं राहणार, अप्पर लेअर मध्ये. ठीक आहे ना, लिफ्टच्या अप्पर लेअर वर राहणार ना, लिफ्टचे काही पोर्शन असतात, हा अप्पर लेअर, मिडल लेअर, लोअर लेअर. ठीक आहे, आपण असं हे साईज बघतो लिफ्टची. ठीक आहे, किंवा अशी साईज बघतो. ठीक आहे, हा लिफ्टचा अप्पर पोर्शन आहे, हा मिडल पोर्शन आहे आणि हा लास्ट पोर्शन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने
ठीक आहे. काय होणार इथं जर कार्बन डायऑक्साईड आलं वरच्या साईडला काय आहे मेसोफिल सेल आहे. कोणता सेल आहे मेसोफिल सेल आहे. ठीक आहे. हे मेसोफिल सेल कुठं कन्वर्ट होणार मेसोफिल सेल कुठं कन्वर्ट होणार मेसोफिल सेल कन्वर्ट होणार बंडल शीट सेल. बंडल शीट सेल मध्ये ट्रान्सफर होणार काय कार्बन डायऑक्साईड. यासाठी कोणती प्रोसेस चालणार यासाठी प्रोसेस कोणती चालणार C4 सायकल. कोणती प्रोसेस चालणार C4 सायकल. तर आपण काय बघत आहोत C2 सायकल. C2 सायकल मध्ये कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन करायचं. काय करायचं आहे कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन करायचं आहे. काय बघा स्टोमॅटा क्लोज आहे. स्टोमॅटा क्लोज आहे तर कार्बन डायऑक्साईड आतमध्ये नाही येणार पहिली गोष्ट. कार्बन डायऑक्साईड आतमध्ये नाही आहे तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड आतमध्ये आणायचं आहे. कसं कारण ऑक्सिजनची मदत घ्यायची. कशाची ऑक्सिजनची. आपण कॅल्विन सायकल मध्ये कार्बन डायऑक्साईड सोबत रुबीस को जॉईन केला रुबीस आणि फॉर्मेशन काय केला पीजी फॉर्मेशन केला. ठीक आहे फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. आता बघा डिफिकल्ट काहीच नाही आहे. इथे कार्बन डायऑक्साईड नाही घ्यायचा आपल्याला काय घ्यायचं आहे ऑक्सिजन घ्यायचा. ठीक आहे ना मग आपण आता सुरुवात करू. ठीक आहे ते थोडं तुम्ही बघून घ्या आणि यानंतर आपण सुरुवात करू. बघून घ्या थोडं चेक करा काय काय आपलं झालं कोणता कोणता पोर्शन झाला. ठीक आहे स्क्रीनशॉट काढू शकता. आता बघा आता मेन मुद्द्यावर महत्वाच्या मुद्द्यावर. ठीक आहे आता याच्यात काही टाइमची लिमिट नाही तरी आपण 50 मिनिट 40 मिनिटाच्या वर नाही घेऊ. ठीक आहे पूर्ण टॉपिक आपला क्लिअर करू लवकरात लवकर झालं पाहिजे. ठीक आहे यामध्ये 3 ऑर्गेनलचं समावेश असतो. ह्या जे जे काही प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये 3 ऑर्गेनलचा समावेश असतो. मग ऑर्गेनल कोणते कोणते आहे मग एक आहे क्लोरोप्लास्ट. कोणता आहे एक कोणता आहे क्लोरोप्लास्ट. ठीक आहे डबल मेम्ब्रेन ऑर्गेनल. सेकंड कोणता आहे पेरॉक्सिझोम. पेरॉक्सिझोम ठीक आहे सेल ऑर्गेनल आहे. सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन शिकलं तर त्याच्यामध्ये सेल ऑर्गेनल वेगवेगळे आहेत. आणि लास्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया ठीक आहे 3 वेगवेगळे ऑर्गेनलचा समावेश आहे. मग ह्या 3 वेगवेगळ्या ऑर्गेनलचा समावेश आहे तर आपण सुरुवातीला ऑर्गेनल लावून टाकू. पहिला कोणता आहे क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन ऑर्गेनल. ठीक आहे सर्कुलर राहते ना क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन ऑर्गेनल. ओके डबल मेम्ब्रेन ऑर्गेनल. ठीक है डबल मेम्ब्रेन का ओके डबल मेम्ब्रेन ऑर्गेनल. सेकंड कोणता आहे पेरॉक्सिझोम. पेरॉक्सिझोम बघा कसं करू मिडल पोर्शनला सिंगल मेम्ब्रेन ऑर्गेनल आहे त्याला काय म्हणू पेरॉक्सिझोम. ठीक आहे सेकंड मेम्ब्रेन मॉलिक्यूल that is called as peroxisomes. Okay peroxisomes काढलाय थोडा छोटा एकदम चालू आहे. हा आहे पेरॉक्सिझोम. ठीक आहे आणि थर्ड जो आहे तो आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया पण डबल मेम्ब्रेन असते आणि इनर मेम्ब्रेनवर काय प्रेझेंट असते क्रिस्टिया. काय प्रेझेंट असते क्रिस्टिया प्रेझेंट असते लक्षात ठेवा. आणि हे सेल ऑर्गेनल तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे सेल ऑर्गेनल मधील पण क्वेश्चन विचारतात. हा अशा पद्धतीचा क्रिस्टिया याला आपण हेड नेक अँड टेल पोर्शन असतो. ठीक आहे मायटोकॉन्ड्रियाचा क्रिस्टिया पॉवर हाऊस ऑफ एनर्जी. ठीक आहे लक्षात ठेवायचं. ओके आता काय होणार ऑक्सिजन. ऑक्सिजनची मदत घेणार. ऑक्सिजनची मदत कशाने घेणार बघा लक्षात घ्या. ऑक्सिजनची मदत घेणार O2. ठीक आहे O2 काय होणार ऍडिशन होणार. कोणासोबत ऍडिशन होणार
O2 ऑक्सिजन, अरे ऑक्सिजन कोणासोबत ऍडिशन होणार? ऑक्सिजन हा कोणासोबत ऍडिशन होणार? RuBP. लक्षात आहे ना? एन्झाईम रुबिस्को एन्झाईम मधला हा एक मॉलिक्यूल, ठीक आहे. रुबिनोज 1,5 बायफॉस्फेट जो पॅरियोडिक सायकल मध्ये RuBP सोबत जॉईन केला होता कार्बन डायऑक्साइड. आता काय आपल्याकडे कार्बन डायऑक्साइड आहे का? नाही आहे, कारण स्टोमॅटा क्लोज आहे. लीफ मध्ये स्टोमॅटा क्लोज आहे. स्टोमॅटा क्लोज आहे तर आपण काय घेतलं? ऑक्सिजन घेतलं. ऑक्सिजन काय केलं? ऍड केलं. ऑक्सिजन ऍड केल्याबरोबर आपल्याला काय मिळालं? फॉस्फोग्लिसरेट मिळालं. काय मिळालं? फॉस्फोग्लिसरेट. हा फॉस्फोग्लिसरेट काय मिळालं? फॉस्फोग्लिसरेट. हा फर्स्ट स्टेबल कंपाऊंड आहे. हा फर्स्ट स्टेबल मॉलिक्युल्स आहे जो 2 कार्बन कंपाऊंडनी बनलेला आहे. म्हणून याला आपण C2 सायकल म्हणतो आणि फोटो फॉस्फोरेस्पिरेशन म्हणतो, ठीक आहे. मग आता फॉस्फोग्लिसरेट हा फर्स्ट स्टेबल कंपाऊंड मिळाला. ह्या फॉस्फोग्लिसरेट मधून जर आपल्याला इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाहेर काढायचं असेल, ठीक आहे, इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाहेर काढला तर आपल्याला काय मिळणार? फक्त ग्लायऑक्सिलेट मिळणार. काय मिळणार? ग्लायऑक्सिलेट, ठीक आहे. ग्लायऑक्सिलेट मिळणार. थोडं बघा, थोडं समजून घ्या स्टेप बाय स्टेप, आणि हेच स्टेप्स तुम्हाला विचारणार आहे. लक्षात ठेवा, फॉस्फोग्लिसरेट म्हणून काय मिळालं तर काय मिळालं, किती कार्बन कंपाऊंड आहे तर हा किती कार्बन कंपाऊंड आहे. मग ग्लायऑक्सिलेट कुठून कुठं डिफ्युजन झालं? क्लोरोप्लास्ट मधून पेरॉक्सिसोम मध्ये डिफ्युजन झालं, ठीक आहे. क्लोरोप्लास्ट मधून कुठं डिफ्युजन झालं? ग्लायऑक्सिलेट हे पेरॉक्सिसोम मध्ये डिफ्युजन झालं. आणि पेरॉक्सिसोम मध्ये डिफ्युजन झाल्यानंतर ह्या ग्लायऑक्सिलेट जसं डिफ्युजन प्रोसेस झाली, ठीक आहे, काय झालं? डिफ्यूज झालं. डिफ्यूज झालं, ठीक आहे. ग्लायऑक्सिलेट, ग्लायऑक्सिलेट, ठीक आहे. समजणं महत्वाचं आहे, होणं महत्वाचं नाही. एक सायकल झाली तरी ठीक आहे, 3 सायकल मी आज घेणार नाही, पण तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, ठीक आहे. एक सायकल झाली तरी तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, ठीक आहे. ग्लायऑक्सिलेट सोबत काय होणार? ग्लायऑक्सिलेट सोबत ऍडिशन ऑफ हायड्रोजन पायरुवेट, ठीक आहे. कशाचं ऍडिशन होणार? हायड्रोजन पायरुवेटचं ऍडिशन होणार. आणि हायड्रोजन पायरुवेटचं ऍडिशन झाल्यामुळे तयार काय होणार? ग्लायसिन. काय तयार होणार? ग्लायसिन. ग्लायसिन पण हा 2 कार्बन कंपाऊंड. किती कार्बन कंपाऊंड आहे? 2 कार्बन कंपाऊंड आहे. कार्बन नंबर सेमच आहे, ठीक आहे, परंतु मॉलिक्यूल चेंज झाला. फॉस्फोग्लिसरेट पासून काय तयार झाला? ग्लायसिन तयार झाला, ठीक आहे. ग्लायसिन कुठे तयार झाला? पेरॉक्सिसोम मध्ये तयार झाला. हा मुद्दा क्लिअर आहे? एक सेकंड, ठीक आहे. ग्लायऑक्सिलेट मध्ये काय ऍडिशन झालं? हायड्रोजन पायरुवेट मीन्स H2O2 ऍडिशन झालं. आणि ऍडिशन झाल्याबरोबर काय मिळालं आपल्याला? ग्लायसिन मिळालं. आता हे ग्लायसिन आणखी डिफ्यूज होणार. भाई मुझे नहीं चाहिए ग्लायसिन, तू अपने पास रख और तू एडिशन करते रहे, तुझे क्या चाहिए तो. का बरं? हे सेल मध्ये एका ऑर्गेनल मधून दुसऱ्या ऑर्गेनल मध्ये का बरं होता चेंजेस? कारण यांना कार्बन डायऑक्साइड प्रोव्हाइड करायचा आहे. कशाला? आरयूबीपीला. आरयूबीपी सोबत कार्बन डायऑक्साइड जुळणार म्हणजे ग्लायकोलिसिस चालणार. सॉरी, ग्लायकोलिसिस नाही, काय चालणार? ग्लुकोज तयार होणार. आणि ग्लुकोज तयार झालं तर नंतर ग्लायकोलिसिस चालणार, नंतर पायरुविक ऍसिड तयार होणार. पायरुविक ऍसिड तयार झाल्यानंतर ऍसिटिल कोची प्रोसेस चालणार. नंतर कोणती चालणार? नंतर सायट्रिक ऍसिड चालणार. हे सर्व प्रोसेस सायट्रिक ऍसिड झाल्यावर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेंज झाला. हे सर्व प्रोसेस कशासाठी चालतात? फक्त एटीपी, NADPH2, FAD मिळण्यासाठी. आणि हे मिळालं तर आपल्याला एनर्जी मिळणार, ठीक आहे ना. हा ग्लायसिन मिळाला. हा ग्लायसिन कन्वर्ट कशात होणार? डिफ्यूज होणार मायटोकॉन्ड्रिया मध्ये. आणि जसा मायटोकॉन्ड्रिया मध्ये डिफ्यूज झाला, हा ग्लायसिन जो 1 मॉलिक्यूल आहे, ठीक आहे. ग्लायसिन किती मॉलिक्यूल आहे? 1 मॉलिक्यूल, 2 कार्बन कंपाऊंड, ठीक आहे. ग्लायसिन हा सिरीन, हा ग्लायसिन मध्येच राहणार, ग्लायसिन मध्येच, परंतु याचे मॉलिक्यूल जे आहे ते डबल होणार, 2 मॉलिक्यूल, ठीक आहे. जसा पेरॉक्सिसोम मधून मायटोकॉन्ड्रिया मध्ये ग्लायसिन ट्रान्सफर झाला, तर ग्लायसिन काय झालं? 1 मॉलिक्यूल तर 2 मॉलिक्यूल झाला,
ठीक आहे. आता 2 मॉलिक्यूल झाल्याबरोबर हे 2 कार्बन कंपाऊंडचे किती कार्बन कंपाऊंड होणार? 4 कार्बन कंपाऊंड. ठीक आहे. एवढं लक्षात आहे, 4 कार्बन कंपाऊंड होणार. आता याच्यामध्ये असलेलं NH3, ठीक आहे, NH3 अमोनिया वगैरे जे काही आहे ते सर्व बाहेर निघणार आणि ग्लायसिन पासून फॉर्मेशन होत असताना सिरीन फॉर्मेशन होत असताना सिरीन फॉर्मेशन होत असताना सिरीन किती कार्बन कंपाऊंडचे आहे? 3 कार्बन कंपाऊंड. ग्लायसिन पासून सिरीन फॉर्मेशन होत असताना एक कार्बन डायऑक्साइड लॉस होतो. CO2 काय होते? लॉस होते. हाच CO2 ऑक्सिजन पासून कन्वर्ट झाला CO2 मध्ये. हाच कार्बन डायऑक्साइड कुठे ऍडिशन होणार? RUBP मध्ये. काय तयार होणार? PGA तयार होणार. 1,3 डायपीजीए तयार होणार. PGAL तयार होणार. RUMP तयार होणार. RUBP तयार होणार. PGAL पासून DAP तयार होणार. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट तयार होणार. फ्रुक्टोज 6 फॉस्फेट तयार होणार. हा ठीक आहे. फ्रुक्टोज तयार होणार, ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार होणार आणि आखरी ग्लुकोज तयार होणार. ठीक आहे. हे कार्बन डायऑक्साइड कुठं सोबत जॉईन होणार? हे कार्बन डायऑक्साइड RUBP कडे चाललं जाणार. म्हणजे फूड फॉर्मेशन इथून चालू झालं त्या कार्बन डायऑक्साइड पासून. आता ग्लायसिन पासून रिपीट आहे ना प्रोसेस. आता ग्लायसिन पासून आणखी 3 कार्बन कंपाऊंड वर आला. म्हणजे 4 कार्बन आहे म्हणजे 100%. ठीक आहे. याच्यातून एक कार्बन निघला म्हणजे 75% कार्बन डायऑक्साइड राहिला. कार्बन किती राहिले? 75% कार्बन. 75% कार्बन हे काय ना रिपीट येणार सायकल मध्ये, रिपीट येणार. आणखी सिरीन हे कन्वर्ट कशात होणार? सिरीन हे डिफ्यूज होणार आणखी कशात? पेरॉक्सी झोनमध्ये. चला वापस आता झालं ना, कार्बन डायऑक्साइड दिलं ना, झाला विषय संपला. तर आपण आपल्या गावी वापरत जाऊ. ठीक आहे. आपण काय केलं? फॉस्फोग्लिसरेट झालं, ग्लिसरेट पासून ग्लायऑक्सिलेट तयार केलं. ग्लायऑक्सिलेट केव्हा तयार झालं? जेव्हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाहेर निघाला. ग्लायऑक्सिलेट डिफ्यूज झाला. ग्लायऑक्सिलेट डिफ्यूज झाल्यावर H2O2 ऍडिशन झाला. H2O2 ऍडिशन झाल्याबरोबर ग्लायसिन कन्वर्ट झालं. ग्लायसिन हा एक मॉलिक्यूल आहे जे 2 कार्बन कंपाऊंडचा आहे. ग्लायसिन आणखी डिफ्यूज झालं कशात? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि ग्लायसिन मायटोकॉन्ड्रियामध्ये डिफ्यूज झालं तर ग्लायसिनचं जे मॉलिक्यूल आहे ते डबल झालं. 1 मॉलिक्यूलचं 2 मॉलिक्यूल झालं आणि 2 मॉलिक्यूल झाल्यानंतर 4 कार्बन कंपाऊंड, 4 कार्बन कंपाऊंड इज कॉल्ड एज ग्लायसिन. मग ग्लायसिन हे 4 कार्बन कंपाऊंड कन्वर्ट कशात होणार? सिरीन मध्ये. सिरीन किती कार्बन कंपाऊंडचा आहे? 1 कार्बन कंपाऊंडचा आहे. म्हणजे एक कार्बन कंपाऊंड लॉस केला कशाने? ग्लायसिन. एक कार्बन डायऑक्साइड बाहेर केला. हेच ग्लायसिन मध्ये कन्वर्ट होत असताना NAD, ठीक आहे, NAD वापरणार. NAD कन्वर्ट NADH म्हणजे एक हायड्रोजन इथून लॉस होणार. कुठून? ग्लायसिन मधून सिरीन मध्ये कन्वर्ट होत असताना NAD सोबत NADH म्हणजे एक हायड्रोजन लॉस होणार, तेव्हा सिरीन फॉर्मेशन होणार. एक कार्बन पण लॉस झाला, एक हायड्रोजन पण लॉस झाला आणि एक अमोनिया पण लॉस झाला. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं. आता हे अमोनिया आलं कुठून? सिरीन आला आहे. हा सिरीन आला. हा सिरीन आणखी ग्लायसिनला काय प्रोव्हाइड करणार? अमोनिया. हा NH3 प्रोव्हाइड करणार. NH3 तून लॉस होणार. आणखी हा ग्लायसिन पण राहिलेला जे काही NH3 आहे, ठीक आहे, ठीक आहे, NH3, ठीक आहे. आणखी जर काही NH मॉलिक्यूल्स राहिले असेल आणखी कुठे प्रोव्हाइड करणार? NH3 कडे. आणखी ग्लायसिनला प्रोव्हाइड करणार. आणखी ग्लायसिन इकडे येणार. आणखी सिरीनच्या मदत NH3 ला NH प्रोडक्ट प्रोव्हाइड करणार. NH प्रोडक्ट प्रोव्हाइड करणार. इथं आपण NH3 निघाला आणि इथं प्रोव्हाइड होणार NH, ठीक आहे, NH2 आणि इथं काय होणार? ग्लायसिन मधून NH प्रोडक्ट प्रोव्हाइड होणार. हे रिसायकल प्रोसेस चालत राहणार. ठीक आहे. अमोनिया येणार, इकडे ऍडिशन होणार, का 3 हायड्रोजन निघणार, NH3 निघून जाणार. आणखी ग्लायसिन सोबत NH2 सोबत NH जॉईन होणार. आणखी सिरीन पासून NH2 येणार, इकडून NH येणार, ग्लायसिन पासून NH3 बनणार, ग्लायसिन NH3 आणणार, सोडून देणार. ठीक आहे. ही सायकल इथे चालू राहणार. अमोनिया रिलीज करण्याची, लॉस करण्याची प्रोसेस चालू राहणार. आता हे सिरीन जो आहे हा सिरीन कशामध्ये कन्वर्ट होणार? हा सिरीन कन्वर्ट होणार हायड्रॉक्सी पायरुवेट. लक्षात ठेवा, हायड्रॉक्सी पायरुवेट कशामध्ये कन्वर्ट झाला? हायड्रॉक्सी पायरुवेट मध्ये. हायड्रॉक्सी पायरुवेट मध्ये कन्वर्ट होत असताना, ठीक आहे, लक्ष द्या. बोर्ड कुठे गेला रे आपला? एक साइड गेला का? एक मिनिट थांबा, मी स्टार्ट करतो. थोडं सांगितलं पण नाही तुम्ही.
सर आपलं बोर्ड बरोबर नाहीये. ओके सर थोडं सांगत जाऊ ना. हॅलो आहे की नाही? श्वेता डवस, मयुरी कुबडे, वसंता घुगुल, आणखी कोण आहे? गायत्री चिकटे, मिनल पानेरे आहे का सर्व? येस और नो? हाँ सर. हाँ सर. हा बाकी कुठं आहे? ओके ठीक आहे. हायड्रॉक्सी पायरुवेट काय मिळालं आपल्याला? कंपाऊंड हायड्रॉक्सी पायरुवेट मिळाला. आता हायड्रॉक्सी पायरुवेट मिळाल्याबरोबर ठीक आहे, हायड्रॉक्सी पायरुवेट मिळाल्याबरोबर आणखी NaDH ठीक आहे, आणखी NaDH NaDH सोबत NAD मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे हायड्रॉक्सी पायरुवेट पासून काय बनणार? ग्लिसरेट बनणार. लक्षात ठेवा काय बनणार? ग्लिसरेट. ग्लिसरेट आणि ग्लिसरेट बनत असताना हायड्रॉक्सी पायरुवेट पासून ग्लिसरेट बनत असताना हा एक हायड्रोजन काय होत आहे? ऍडिशन. ठीक आहे, इथे काय झाला? एक हायड्रोजन लॉस झाला. ठीक आहे, NAD2 NADH म्हणजे ग्लायसिन मधून एक हायड्रोजन निघून गेला. इथे काय झाला? NADH टू कन्वर्ट NAD म्हणजे एक हायड्रोजन कुठला ऍड झाला? ग्लिसरेट मध्ये ऍड झाला. ठीक आहे, एक हायड्रोजन ऍड झाला आणि हे हायड्रोजन ऍड होत असताना डिफ्युजन झालं ग्लिसरेटचं क्लोरोप्लास्ट. कुठं डिफ्युजन? क्लोरोप्लास्ट मध्ये डिफ्युजन झालं. आता क्लोरोप्लास्ट मध्ये डिफ्युजन झाल्यानंतर डिफ्युजन झाल्यानंतर हा ग्लिसरेट मध्ये ठीक आहे ATP टू कन्वर्ट ADP म्हणजे ADP ऍडेनोसिन डायफॉस्फेट. ऍडेनोसिन ट्रायफॉस्फेट कन्वर्ट कशात होत आहे? ऍडेनोसिन डायफॉस्फेट म्हणजे एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट हा ग्लिसरेट मध्ये ऍड होत आहे. कशामध्ये ऍड होत आहे? ग्लिसरेट मध्ये. आणि काय मिळत आहे? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. आता बघा आपल्याला RUBP ला फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मिळालं जेणेकरून कॅल्व्हिन सायकल इथं पण चालतं. ठीक आहे, कॅल्व्हिन सायकल इथं पण चालतं. कार्बन डायऑक्साइड मिळाला की इथं नाही, पण डायरेक्ट काय मिळाला? PGA मिळाला. आता इथं 1,3-डाय-PGA करणार, PGA करणार आणि ग्लायकोल ग्लुकोज तयार करणार. ठीक आहे, इथे एक आहे आणि इथून जे कार्बन डायऑक्साइड लॉस झाला आपण कशात ऍडिशन होणार? हा पण ऍडिशन होणार कार्बन डायऑक्साइड RUBP सोबत. ठीक आहे, म्हणजे स्टोमॅटा जेव्हा क्लोज होता, स्टोमॅटा जेव्हा क्लोज होता तेव्हा काय झालं? स्टोमॅटा क्लोज होत असताना हे सर्व कार्बन डायऑक्साइड रिलीज करून ग्लुकोज फॉर्मेशनच्या प्रोसेस झाल्या. ठीक आहे, म्हणजे जेव्हा स्टोमॅटा क्लोज राहते तेव्हा जर फूड फॉर्मेशन करायचं असेल, काय फूड फॉर्मेशन, ठीक आहे, फॉर्मेशन करायचं असेल तेव्हा C2 सायकलचा वापर. ठीक आहे, आणि फोटो रेस्पिरेशन हे टोटल वेस्टफुल प्रोसेस आहे असं पण म्हणलं त्यांचं. का बरं? कारण इथं फक्त काय होत आहे? इथं फक्त हा C2 सायकल मध्ये कार्बन डायऑक्साइड प्रोव्हाइड. ठीक आहे, आणि जेव्हा स्टोमॅटा क्लोज राहील इथं ग्लुकोज फॉर्मेशन नाही होत आहे. ग्लुकोज फॉर्मेशन होत आहे का इथं? नाही. इथं काय फॉर्मेशन होत आहे? कार्बन डायऑक्साइड रिलीज. ठीक आहे ना, एवढंच ना. आता बघा एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, यामध्ये ह्या सायकल मध्ये हे सायकल जेव्हा चालत असते ठीक आहे, यामध्ये काय होते? ATPचा वापर. ठीक आहे, ATPचा वापर होतो. ATPचा वापर करून ADP मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे इथे एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍड झाला आणि इथे काय झालं? इनऑर्गॅनिक फॉस्फेट लॉस झाला. ठीक आहे, याची शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. डायरेक्ट फॉस्फोग्लिसरेट पासून ग्लायऑक्सिलेट बनवा काहीतरी शॉर्ट ट्रिक. ग्लायऑक्सिलेट पासून ग्लायसिन, ग्लायसिन पासून सिलिन, सिलिन पासून आणखी ग्लिसरेट, ग्लायऑक्सिलेट, ग्लायऑक्सिलेट पासून ग्लायसिन, ग्लायसिन पासून डबल मॉलिक्यूल आणखी सिलिन, सिलिन पासून आणखी ग्लिसरेट
नंतर हायड्रोजन पायरुवेट, हायड्रॉक्सी पायरुवेट, तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे फोटो रेस्पिरेशन प्रोसेस अशा पद्धतीने तिन्ही ऑर्गॅनल मध्ये चालत असते. जेव्हा लीफ मध्ये स्टोमॅटा क्लोज असते तेव्हा हे C2 सायकल चालत असते. ओके, लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहा. C4 सायकल बघू आणखी. ठीक आहे मिठू. C4 सायकल कितीच आहे. ठीक आहे. हे जे स्टेप्स आहे स्टेप्स लक्षात ठेवा. कोणत्या नंतर कोणती स्टेप्स आहे ते तुम्हाला विचारतो. ठीक आहे. 101% ज्या दिवशी तुमचा नीट MSc सीईटीचा पेपर होईल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझ्याजवळ यायचं किंवा कॉल करायचा. कधी कॉल करायचा, जेव्हा MSc सीईटी नीट मध्ये क्वेश्चन याच्यातले आले तेव्हाच कॉल करायचा, नाहीतर कॉल करायचाच नाही. ठीक आहे. जेव्हा सायकल मधले क्वेश्चन विचारले आणि नंतर जर तुमचे चुकले का तुम्ही बरोबर लिहिले हे आता मला तर माहित नाही पडणार. ठीक आहे. परंतु लक्षात ठेवा तुम्हाला जर काही ना काही हेल्प होणार. ठीक आहे. काही नाही काही गोष्टी हेल्प होणार तुम्ही जर लक्षात ठेवले. आणखी तुम्ही दुसऱ्या सहारा घ्या, दुसऱ्या अभ्यासाचा सहारा घ्या, आणखी व्हिडिओज बघा, आणखी नोटबुक मधून बघा, टेक्स्टबुक मधून बघा. असं नाही, पण आपण थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न करतो. काय काही ना काही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे. पण याच्यातून क्वेश्चन आहे ना. ठीक आहे ना, जे शिकवत आहे एक स्टेप याच्यातून क्वेश्चन आहे. एवढं केलं तरी भरपूर आहे. मिनिमम तुमच्या MSc सीईटी मध्ये 100 पैकी आपल्या सिलेबस जो आपण कव्हर करतो, असं काय म्हणणार मी शिकवत आहे त्याच्यातूनच शिकणार, पण सिलेबस पूर्ण शिकवतो. आणि सिलेबस जेव्हा पूर्ण शिकवतो तर तुम्हाला याच्यातूनच येणार, बाकी कुठूनच येत नाही. ठीक आहे. ज्यांना फायदा घ्यायचा आहे ते घ्यायचं बरोबर. आता बघा नेक्स्ट सायकल C4 सायकल. C4 सायकल कधी होते बघा. C4 सायकल बघा. C4 सायकल कडे लक्ष द्या. C4 सायकल कधी चालते तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा लीफ मध्ये स्टोमॅटा ओपनच राहते, परंतु लीफ मध्ये काही इनर कंडिशन मध्ये प्रोसेस चालत असते आणि इनर कंडिशन मध्ये कार्बन डायऑक्साईडची गरज पडते. जेव्हा फूडच फॉर्मेशन करायचं, दुसरं काहीच नाही. काय तयार करायचं आहे, फूड म्हणजे ग्लुकोज तयार करायचं, म्हणजे कार्बोहायड्रेट तयार करायचं. मग तयार करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, कार्बन डायऑक्साईडची गरज आहे. आपल्याला फक्त कार्बन डायऑक्साईड तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, कुठपर्यंत, रुबिस्को पर्यंत. ठीक आहे. RUBP पर्यंत. नंतर ते सायकल चालत बसेल. ठीक आहे. तो दुसरा पार्ट आहे. परंतु हे जर वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये वेगवेगळ्या C3 प्लांट्स आहे, C4 प्लांट आहे, कार्बनची संख्या 3 असेल त्याला C3 प्लांट म्हणतो. ज्या प्लांट मध्ये कार्बनची संख्या 4 असेल त्याला C4 प्लांट म्हणतो. ठीक आहे. हेच स्टेप शिकलो ना आपण. मग आता C4 सायकल जेव्हा चालत असते, ठीक आहे, C4 सायकल चालत असते, यामध्ये मिझोफिल सेल असते. काय असते, मिझोफिल सेल असते सुरुवातीला. ठीक आहे. अपर पोर्शनला काय असते, मिझोफिल सेल असते. आणि जो डाउनलोड पोर्शन असते त्यामध्ये काय असते, बंडल शीट सेल. कोणता सेल असते, बंडल शीट सेल. आता बंडल शीट सेल मध्ये जे क्लोरोप्लास्ट असतात, प्रोसेस कुठे असते, क्लोरोप्लास्ट मध्ये. ठीक आहे. बंडल शीट मध्ये जे काही क्लोरोप्लास्ट असतात
ते क्लोरोप्लास्ट कसे असतात, अग्रॅनल असतात. अग्रॅनल म्हणजे विदाउट थॅलेकॉइड, अग्रॅनल, अग्रॅनल. आणि हा जो कोणता मेसोफिल सेल आहे याच्यामध्ये काय असते, मेसोफिल सेल, मेसोफिल सेल. आणि मेसोफिल सेल मध्ये काय असते, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट. ठीक आहे, ग्रॅनल, ग्रॅनल क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट. ग्रॅनल क्लोरोप्लास्ट मध्ये त्याच्यामध्ये थॅलेकॉइड प्रेझेंट आहे. अग्रॅनल म्हणजे इथे थॅलेकॉइड अब्सेंट आहे. अब्सेंट कुठे आहे, बंडल शीट सेल, बंडल शीट सेल. ओके, आता बघा काय होते, आता लक्षात घ्या काय होतं बघा. काय नाही, फास्ट गेला थोडी, आता समजणार तुम्हाला. जसं लीफचा अप्पर पोर्शन आहे, लीफच्या अप्पर पोर्शन मध्ये काय आहे, स्टोमॅटा आहे. स्टोमॅटा क्लोज आहे. काय येणार आतमध्ये, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड कुठे येणार, सुरुवातीच्या पोर्शनला ग्रॅनल क्लोरोप्लास्ट मध्ये. जिथं ग्रॅनाज आहे, जिथं थॅलेकॉइड्स आहे, जिथं नॉन सायक्लिक सायक्लिक प्रोसेस चालते, इथं ग्रॅना आहे का नाहीये, इथं नॉन सायक्लिक सायक्लिक चालणार का नाही चालणार. मग फक्त इथून काय घेणार, कार्बन डायऑक्साइड घेणार. हे चालणार रे, कार्बन डायऑक्साइड घेणार. त्या पेन पण एक पण चालत नाही. कार्बन डायऑक्साइड घेणार. हे कार्बन डायऑक्साइड जसं घेतलं, हे कार्बन डायऑक्साइड कशासोबत जॉईन होणार, फॉस्फोइनॉल पायरुवेट, पीईपी, with the help of coenzyme, coenzyme, phosphoenol pyruvate, carboxylase oxygenase. Carboxylase means addition of carbon, oxygenase means addition of oxygen. ओके, पेप्टोएन्झाइमच्या मदतीने काय ऍडिशन होत आहे, पीईपी ऍडिशन होत आहे, फॉस्फोइनॉल पायरुवेट ऍडिशन होत आहे. आणि फॉस्फोइनॉल पायरुवेट जसं ऍडिशन होत आहे, तर काय तयार होत आहे, ऑक्सॅलो ऍसिटिक ऍसिड. फर्स्ट टेबल कंपाऊंड किती आहे, 4 कार्बन कंपाऊंडचा फर्स्ट टेबल कंपाऊंड आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ऑक्सॅलो ऍसिटिक ऍसिड. हा ऑक्सॅलो ऍसिटिक ऍसिड बघा, ऑक्सॅलो ऍसिटिक ऍसिड हा कन्वर्ट कशामध्ये होत आहे, हा कन्वर्ट होते मॅलेट मध्ये. आणि मॅलेट मध्ये कधी कन्वर्ट होते, मॅलेट मध्ये, मॅलिक ऍसिड म्हणतो आपण. ठीक आहे, मॅलेट मध्ये कन्वर्ट होत असताना हा मॅलेट पण 4 कार्बन कंपाऊंड आहे. ठीक आहे, फक्त कार्बन कंपाऊंड सेम आहे आणि मॉलिक्युल्स चेंज आहे. ठीक आहे, मॅग्नेट मध्ये कन्वर्ट होत असताना हा NADPH, NADPH टू कन्वर्ट कशात होते, NADP म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इथं होत आहे, तेव्हा मॅग्नेट होत तयार. आणि हा मॅग्नेट कुठे तयार होणार, मेसोफिल सेल मध्ये. हा मॅग्नेट जसा तयार झाला, हा मॅग्नेट जसा तयार झाला, हा मॅग्नेट डिफ्यूज होणार. आणि कसा डिफ्यूज होणार, बंडल शीट सेल मध्ये. लिफ्टचा पोर्शन काढला, लिफ्टच्या पोर्शन मध्ये अप्पर पोर्शनला कोणती सेल आहे, मेसोफिल सेल आहे. डाउनवर्ड पोर्शनला कोणती सेल आहे, बंडल शीट सेल आहे. आणि बंडल शीट सेल मध्ये जसं मॅग्नेट आला, हा मॅग्नेट आला. ठीक आहे, हा मॅग्नेट आला. हा मॅग्नेट किती कार्बन कंपाऊंडचा आहे, 4 कार्बन कंपाऊंडचा मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट 4 कार्बन कंपाऊंडचा आहे. आणि हा मॅग्नेट मधून कन्वर्ट होणार पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड हे 3 कार्बन कंपाऊंडचा आहे. म्हणजे 4 कार्बन कंपाऊंड पासून 3 कार्बन कंपाऊंड होत आहे, म्हणजे एक कार्बन कंपाऊंड लॉस होत आहे. एक कार्बन कंपाऊंड काय होत आहे, लॉस होत आहे. म्हणजे CO2 एक लॉस होतो, कार्बन डायऑक्साइड एक लॉस होत आहे. हा जो लॉस झालेला कार्बन डायऑक्साइड आहे त्याच्यासोबत आरयूबीपी जॉईन होणार. काय जॉईन होणार, आरयूबीपी. आणि इथे कॅल्शियम सायकल चालणार, म्हणजे इथं ग्लुकोज फॉर्मेशन झाला. ठीक आहे, ग्लुकोज फॉर्मेशन झाला, त्याला आपलं महत्वाचं एम हेच होतं. ठीक आहे, हेच होतं. परंतु हे मॅग्नेट पासून पायरुव्हिक ऍसिड मध्ये होत असताना आणखी काय होणार, हा जो हायड्रोजन इथं काय झाला होता, ऍडिशन झाला होता, तो इथं काय होणार, लॉस होणार. मग कसा लॉस होणार बघा, NADP टू कन्वर्ट NADP, म्हणजे हायड्रोजन हे NADP घेऊन जातात. ठीक आहे, हायड्रोजनला काय NADP घेऊन जात आहे, म्हणजे हायड्रोजन लॉस झाला मॅग्नेट मधून. काय झाला, लॉस झाला हायड्रोजन, म्हणून पायरुव्हिक ऍसिड मिळाला. पायरुव्हिक ऍसिड आणखी डिफ्यूज झाला कशामध्ये, मेसोफिल सेल मध्ये. रिटर्न येत आहे, मेसोफिल सेल मध्ये डिफ्यूज झाल्यानंतर, मेसोफिल सेल मध्ये डिफ्यूज झाल्यानंतर, मेसोफिल सेल मध्ये डिफ्यूज झाल्यानंतर पायरुव्हिक ऍसिड किती कार्बन कंपाऊंडचा आहे, पायरुव्हिक ऍसिड आहे 3 कार्बन कंपाऊंड. ठीक आहे, आणि पायरुव्हिक ऍसिड 3 कार्बन कंपाऊंडचा असल्यामुळे आणि ऑक्झॅलिक ऍसिड किती कार्बन कंपाऊंडचा आहे, 4 कार्बन कंपाऊंडचा.
फॉस्फो इनॉल पायरुवेट बनवावा लागला. काय फॉस्फो इनॉल पायरुवेट हा वाला. ठीक आहे. फॉस्फो इनॉल पायरुवेट जेव्हा पायरुविक ऍसिड पासून बनणार तेव्हा काय होणार ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे कन्वर्ट होणार ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट मध्ये. ठीक आहे. ऍडिनोसिन बघा ऍडिनोसिन 1 फॉस्फेट 2 फॉस्फेट 3 फॉस्फेट म्हणजे ट्रायफॉस्फेट कन्वर्ट कशात होणार ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट म्हणजे सिंगल फॉस्फेट. ठीक आहे. म्हणजे लॉस काय झालं ऍडिशन काय झालं 2 फॉस्फेट ग्रुप ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट कुठं ऍडिशन झाले फॉस्फो इनॉल पायरुवेट. ठीक आहे. आता एक कार्बन डायऑक्साइड मिळाला. ग्लुकोज मध्ये किती कार्बन डायऑक्साइड पाहिजे ग्लुकोज तयार व्हायसाठी सांगा 6 कार्बन पाहिजे. एका सायकल मध्ये 1 कार्बन डायऑक्साइड मिळालं म्हणजे ग्लुकोज तयार होण्यासाठी किती कार्बन डायऑक्साइड पाहिजे 6 कार्बन डायऑक्साइड पाहिजे. ठीक आहे. मग कार्बन डायऑक्साइड 6 पाहिजे तर 6 वेळा सायकल चालणार. किती 6 वेळा. ठीक आहे. आणि 6 वेळा जर सायकल चालणार मग हे एका सायकल मध्ये किती इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघत आहे 2. ठीक आहे. आणि 6 वेळा सायकल चालणार तर 6 गुणिले 2 म्हणजे 12 एटीपी. किती 12 एटीपी ह्या 3-4 सायकल मधून मिळत आहे. ठीक आहे. आणि जे काही कॅल्विन सायकल आहे त्या कॅल्विन सायकल मध्ये टोटल 18 एटीपी मिळत आहे. किती 18 एटीपी. आणि हे जर C3 आणि C4 सायकल जर मिक्स केलं ठीक आहे बोर्ड दिसतंय का त्या साईडचा C3 आणि C4 सायकल जर मिक्स केलं तर आपल्याला जे टोटल एटीपी आहे ते किती मिळते माहित आहे का आपल्याला टोटल एटीपी 30 एटीपी मिळते. लक्षात ठेवा हा क्वेश्चन तुम्हाला विचारणार. केल्विन सायकल मध्ये C3 सायकल मध्ये किती एटीपी मिळणार 18 एटीपी. ठीक आहे. आणि C4 सायकल मध्ये 12 एटीपी. टोटल एटीपी किती आहे 30 एटीपी. ठीक आहे. C3 आणि C4 सायकल मधून आपल्याला टोटल एटीपी किती आहे 30 एटीपी मिळणार. ठीक आहे. हे आहे C4 हॅक्स सायकल कार्बन 4 सायकल. लिहा